बिबडीचं अचूक प्रमाण आहे हे. 1 किलो गहू घ्यायचे आपल्याला. समप्रमाणात त्याच्याचसारखे दादर पण घ्यायची. दादर म्हणा किंवा ज्वारी, आपल्याकडे जे असेल ती. हे बघा, माझ्याकडे दादर होती, मी दादर टाकली. समप्रमाणात दोघं सारखे घ्यायचे आणि आपल्याला भिजू घालायचे. याला जवळजवळ आपल्याला 4 दिवस भिजू द्यायचे. 4 दिवस भिजून झाल्यानंतर ते बघा असे दिसतील. त्यांना मस्त स्वच्छ रोज धुवत राहायचे. सकाळ संध्याकाळ त्यांचं पाणी बदलत राहायचं. हे असे नरम झाले पाहिजे गहू छान, म्हणजे मिक्सरमध्ये ते पटकन निघतील बा असं. चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि थोडं पाणी टाकून स्वच्छ परत धुवून घ्यायचे. तुम्हाला वाटलं तर हे चक्कीमध्ये पण तुम्ही दळून आणू शकतात. आता ते थोडंसं होतं म्हणून मी घरीच दळून दाखवलं तुम्हाला. हे बघा, सगळ्यात आधी दादर घ्यायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक, एकदम बारीक, जेवढं बारीक वाटता येईल तेवढी वाटून घ्यायची. आणि तुम्हाला वाटतं ही दादर एकदम गव्हाच्या चिकासारखी भिजेल, ही गव्हाच्या चिकासारखी भिजत नाही. ही म्हणजे जाडच असते, ती नरम होत नाही ती दादर. आणि जर आपण घाट्याच्या जर केल्या, घाटा दळून आणला किंवा घाट्याच्या बिबड्या केल्या तर ते दादर भिजून जाते. आता हे मी जसं वाटून घेतलंय दादरचं बारीक प्रमाणात, तसंच ते पण वाटून घ्यायचं. आता गव्हाचं पण वाटून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं आपल्याला. 3-4 ग्लास याच्यात पाणी, 3-4 ग्लास याच्यात पाणी. म्हणजे जेव्हा गाळतो ना तेव्हा पटकन ते गाळलं जातं मग. याच्या ज्यामध्ये जी गाठ असते ती सगळ्या गाठी हाताने मोडून घ्यायच्या आणि आता हे गाळून घ्यायचे छान. आणि याच्यावर जो कोंडा येतो, जो आपण याचंवालं दादरचं गाळतो, गाळल्यानंतर जो कोंडा उरतो वरती, तो अजिबात आपल्याला फेकायचा नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपल्या कुरडईच्या चिकप्रमाणे हा चिकट नसतो. हा रवा मोकळा होत जातो पूर्णतः. आता हे बघा, असं घेतलं ना आपण, त्यामध्ये टाकायचं भरपूर प्रमाणात पाणी. आणि या रव्याला जेवढं धुता येईल तेवढं धुवायचं या कोंड्याला आपल्याला. म्हणजे कसं याचा रवा आणि कोंडा वेगवेगळा होऊन जाईल. पाणी टाकत जायचे, वर कोंडा येईल तो आपल्याला एका जे आपण आता काही भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये वरचा कोंडा काढून टाकायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि पुढे बघत राहायचं. जर रवा जात असेल तर मग काहीतरी खोलगट भांडं घ्यायचे, म्हणजे रवा ते जेणेकरून त्याच्यामध्ये जायला नको. असा हात थोडासा असा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बघून घ्यायचा की रवा जातोय का नाही. जर जात नसेल तर मग याच्यातच कंटिन्यू करायचं. थोडं पाणी टाकत जायचं आणि याला स्वच्छ धुवत जायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बिबड्या बनवल्या तर पटापट आणि झटपट तयार होतात त्या. कोंडा आपल्याला एकदम स्वच्छ धुवायचा आहे. त्याच्यामध्ये रवा अजिबात जायला नको. रवा गेला की त्याला तडे पडतात थोडे तरी. एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून झाला की आपण आता लगेच ते मिक्स करून घ्यायचे सगळं. ज्याच्यामध्ये आपण गव्हाचा चीक, काही याचं दादरचा चीक, ते सगळं एकत्र करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये कोणी 1-1.5 वाटी तांदूळ पण टाकतात. तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये 1-1.5 वाटी तांदूळ पण टाकू शकतात. मी पण टाकले आहेत, पण तो व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. नंतर याच्यामध्ये गव्हाचा चीक कालून घ्यायचा आपल्याला. असा पहिले तो
आता आपल्याला सगळंच एकत्र करून घ्यायचं आहे. जाड चाळणीने गाळून झाल्यानंतर याला परत बारीक चाळणी लावायची. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण याच्यामधली जर एक एक स्टेप आपण व्यवस्थित फॉलो केली तर जी बिबडी बनवायची आपल्याला ती एकदम परफेक्ट बनते. आणि याच्यामध्ये जर आपण 1 वाटी तांदूळ दळून घातले तरी ती बिबडी एकदम छान येते. जो घाटा आहे कशा पद्धतीने शिजवायचा ते पूर्ण माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. मी काय करेल आता रात्रीच्या वेळेला 1 वाटीभर तांदूळ भिजू घालेल आणि याच्यात मिक्स करून देईल, म्हणजे जेणेकरून ती बिबडी अजून छान होईल. माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर पण आहे, मी त्याची लिंक याच्यासोबतच जोडून दिलेली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकतात. अचूक प्रमाणात अशी परफेक्ट बिबडी जर